होतं. काँग्रेसने जर सेकंड प्रेफरन्सची मतं समान वाटली असती किंवा जो एक नंबर त्यांनी शिवसेनेला दिला तो आमचा आग्रह होता. आपण होतात रात्री 3:30 वाजेपर्यंत काँग्रेसची आणि आमची मीटिंग चालू होती तेव्हा. त्यावेळेला जर ती दिली असती तर निकाल बरोबर होता. मी त्याच मतावर घेऊन मी 14 मतावर घेऊनच निवडणूक लढवत होतो. पण हे नाटक बदललेलं आहे आणि ज्या पद्धतीचं मी बरी बोलीन, पण आज मला पण आत्मचिंतन आणि मला पण अभ्यास करावा लागेल, कारण मला पूर्णपणे अभ्यास नाही आहे. कारण मतदान केंद्रातून माझा निर्णय झाल्यानंतर मी बाहेर पडलो की बरेचसे कार्यकर्ते महाराष्ट्रातून निवडणुकीसाठी निकालासाठी माझ्याकडे आले होते त्यावेळेला, आणि म्हणून याबाबत मी जास्त आज बोलणार नाही आहे. 2-4 दिवसात आपण बोलू त्याच्यावर. प्रज्ञा सातव यांची ज्यावेळी दुसऱ्या पसंतीची मतं गणली जात होती त्यावेळी त्यांची पहिल्या 2 मतामध्ये पहिलं मत दुसऱ्या पसंतीचं गोपाल कुमारेंना होतं, दुसऱ्या मतमोजणीचं दुसऱ्या पसंतीचं मत हे भावना गवळींना होतं. काँग्रेसनं असं काय केलं नेमकं? तुम्हाला वाटतं का की नाही, काँग्रेसने काय केलं नाहीये. काँग्रेसचे निरीक्षक ठाम होते. माझ्या आग्रह खातर उलट ते शेवटपर्यंत थांबले. अगदी विधिमंडळात सुद्धा आले होते. पण मतदारांवर एवढा प्रभाव होता वर्क ऑर्डर आणि बाकीच्या गोष्टीचा की त्याच्यामध्ये काही करू शकले नाही आहे. मी त्याचा अभ्यास केला नाही आहे की 1 नंबर कोणाचा 2 नंबर कोणाचा. पण त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचं एक मत फुटलं, बाकी 11 मतं बरोबर मिळाली आणि एक मत आम्हाला आमचं एक आहे ते मिळालं. कधीच होत नाही हे. नाराज कधी होत नाही हे. अरे अनवाणी फिरणारे कार्यकर्ते आहेत. त्या कशाला ती ठरवण्याची पुढची भूमिका आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत आणि माननीय शरद पवारांबरोबर आहोत, या लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये कुठेही बदल होणार नाहीये आणि त्याबाबत यामध्ये आज ती चर्चा नाहीये. आता 24 तास पण परवा रात्री तुम्ही पण झोपला नव्हतात, मी पण झोपलो नव्हतो आणि पूर्ण रात्र आपण झोपलो नव्हतो. म्हणून काल मतदान केंद्रात गेलो आणि काल मी 8 वाजता घरी आल्यावर झोपलो होतो, आता उठलो. मला माहिती नाही, पण मी त्याचा अभ्यास केला नाही. मी मतदान केंद्रातून बाहेर आलो तेव्हा हजारो कार्यकर्ते माझे आले होते इथे, त्यांच्याशी बोललो आणि नंतर मी झोपून गेलो. मी याचा अभ्यास केला नाही. उद्या बोलू आपण त्याच्यावर अभ्यास. अरे मी सांगतो झालंच नाहीये. तुमच्या बरोबर तरी बोललो का? मी काल बोललो नाही. बाहेर पडल्यानंतर मी लगेच कॉन्टिंगला जाताना ह्याच्याबरोबर बोललो, मी नंतर बोललोच नाहीये. मी त्यांच्या त्यांनी मला पुरस्कृत केलं होतं आणि मला महाआघाडीचा आणि मी शेका पक्षाचाच उमेदवार आहे. आणि दुनियाची मतं फुटली, आम्हाला मानणारी आमच्या आघाडीतली मतं फुटली तर त्यांना काय पता नाही. विरोधक असं म्हणताय की महाविकास आघाडीतील नेते हे घटक पक्ष आहेत, त्यांचे ते पक्ष संपवायला बसलेले आहेत. असं मला वाटत नाही. असं वाटत नाहीये. एक माणूस 4 आमदार गेले म्हणून पक्षाचं धोरण बदलतं असं नाहीये. असं होत नसतं. पाटील या निवडणुकीला सामोरं जात असताना महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते त्यांना आपण निवडून आणू यासाठी ज्या बैठका व्हाव्या अपेक्षित होत्या तसा कुठे समन्वयाचा बैठका झाल्या ना. वाटला का? दुसरी एक महत्वाची गोष्ट, आशिष शेलार म्हणत आहेत की ठाकरे गट आपल्या स्वतःच्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना संपवतोय. शिक्षक भारतीचे जे काही उमेदवार होते त्या निवडणुकीत सुद्धा तसं झालं. कपिल पाटील असं मला वाटत नाही. आमची ताकद आम्हाला माहिती आहे. आम्ही ज्या यांनी करतो की एक निवडणूक हरलो किंवा आमदारकी नाही आहे म्हणून आम्ही काही काम करणार थांबत नसतो. आमची भूमिका ठामपणे आहे. पण हे महाराष्ट्राचं चित्र बदलत आहे. गेल्या निवडणुकीमध्ये पण लोकसभेच्या ज्या पद्धतीचा वापर होतोय पैशाचा आणि त्याच्या विरुद्ध कसं करायचं आम्ही आत्मचिंतन. तुम्ही कितीही जरी मान्य केलं, कितीही जरी म्हणाला की कार्यकर्ते पण अस्वस्थता आहे. रायगडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या क्लिप्स व्हायरल होतात की शेतकऱ्यांचा आवाज, कामगारांचा आवाज हरपला आहे. अशा पद्धतीचा पराभव आम्हाला मान्य नाही आहे आणि तो व्हायरल नको होता. ज्या पद्धतीने रायगडमध्ये आम्ही महाविकास आघाडीचं काम केलंय तर आमचे एक नेता जयंत पाटील होते ते निवडून यायला होते, अशा प्रकारचे जे मेसेज व्हायरल होते. कार्यकर्त्यांना वाटणार, पण त्याच्यामध्ये काय त्याच्या भावना आहेत पराभव झाल्यामुळे. पण मी 25 वर्षामध्ये विधिमंडळामध्ये प्रभावी एक
छोटा आमदार म्हणून काम केलं, पण महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब कष्टकऱ्यांचा आवाज आणि त्यांच्यावर अन्याय होणारा, शोषण होणारं ह्याच्यावर मी सातत्यानं बोलत राहिलो आणि एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून मी सभागृहात काम केलं. आज माझं सभागृह हळहळत आहे. माझे विरोधकसुद्धा सभागृहातले जे सहकारी आहेत ते हळहळतात आणि थोडे आम्ही बेसावत राहिलो. असं वाटलं की याच्यापेक्षा आपण काय करू शकत नाही, आमची ताकद कमी आहे, बघू. पण एक